प्रथमतः छत्रपती पोलीस यांना वंदन करतो। आज कोंडोळ या ठिकाणी आमच्या बँकेतर्फे पहिलीच्या वर्गाला किटचं वाटप हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। एक आनंदाची गोष्ट अशी आहे कारण आम्ही आज गेल्या वर्षीपासून हा उपक्रम राबवतोय। त्यामध्ये गेल्या वर्षी पण आपलं वाटप करायचं होतं, पण आमची शाखा नवीन होती त्या ठिकाणी। आज आमच्या शाखेला 1 वर्ष कंप्लीट होतंय, म्हणून आम्ही हा प्रोग्राम यावर्षी राबवलेला आहे। त्यामध्ये तुमचं गाव आम्ही निवडलेलं आहे। आम्ही 10,000 विद्यार्थ्यांना 10,000 गरजू विद्यार्थ्यांना किटचं वाटप आज करत आहोत आम्ही। म्हणजे आम्ही मानवत तालुक्यातील जवळपास 24 गाव आम्ही निवडलेले आहेत, जिथे की हा किटचा वाटपाचा उद्देश काय आहे तुम्हाला सांगू इच्छितो की नुसतं किट म्हणजे काय, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत। अभ्यासासाठी वही आहे, पेन आहे, पेन्सिल आहे, कुठंतरी त्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा त्याचा, आणि कुठंतरी बालमनावर त्याचे चांगले संस्कार व्हावेत, हा उद्देश आहे आमचा। आणि आम्ही बँकिंग बरोबर नुसतं बँकिंगच करत नाही, तर आम्ही सामाजिक सेवा पण आम्ही राबवत आहोत। साहेबांना आता सांगितलं कोविडचा विषय असेल, कचराकुंडी असेल, मंदिराला देणगी असेल, काही असेल, नुसतं बँकिंग बरोबर आम्ही करत नाही की सगळ्या गोष्टी आम्ही करतो। झाडे लावा असेल, सगळ्या गोष्टी आम्ही पुढे आहोत बँकिंग बरोबर। की आमचा उद्देश आहे की बाबा आज हे छोटेसे मुलं आहेत, त्या छोटेसे मुलं देशाचे आज भविष्य आहे, त्या देशाच्या भविष्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून हा आम्ही प्रोग्राम राबवलेला आहे। आमचे आदिल साहेब चंद्रकांत शेजूळ त्यांचा हा उपक्रम आहे की त्यांचा उद्देश आहे की बाबा कुठेतरी मुलांनी पुढे जावं, काहीतरी देशाचं नागरिक चांगलं घडावं, हा उद्देश असतो, म्हणून आम्ही हा किटचं वाटप करत आहोत। मुलांनो, आता सरांनी सांगितलं की डिसिप्लिनचा अर्थ सांगितला की डिसिप्लिन काय असतं। डिसिप्लिन मला दिसते खूप चांगली शाळा मला पाहायला भेटलेली आहे, मुलं खूप हुशार आहेत, शिक्षकांचं चांगलं योगदान आहे। आमचे मित्र घाटुळे सर खूप म्हणजे सगळ्या शिक्षकांचं योगदान आहे आणि दिसतंय, आणि आम्हाला समाधान वाटतं की आम्ही चांगली शाळा निवडलेली आहे, आणि आमच्या आम्ही जे किट वाटप केलं आहोत त्याचा तुम्ही पण चांगला वापर करून तुम्ही पण पुढे जाल, ही मला नक्कीच असं वाटतं की तुम्ही पुढे जाल। सर्व गावकऱ्यांचं सहकार्य लाभलं, सर्वांचं धन्यवाद। अध्यक्ष, शालेय समितीचे सरपंच असतील, सुनीलराव धोटे असतील, आता प्रत्येकाचं नाव मी घेऊ शकत नाही, सगळे गावकरी असतील, त्यांचं योगदान मला लाभलं। सर्वांचं मनपूर्वक आभार, पुन्हा एकदा धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक मुलांना सर्वांना।